नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान होत आहे एक आदत एक बैल. आज माळशिरसचं आणि ते हिंद केसरीचं मैदान आहे. या मैदानामध्ये बहुतेक 96 का 97 गट पाळणार आहेत का 94 पाळणार आहेत, तर कमेंट्समध्ये सांगा. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरबद्दल खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत आणि तो पाळणारा आहे का नाही आहे. काही लोकांनी लॉट्स जे आहेत ते बघितलेले नाही आहेत, कारण की तुम्हाला सांगतो, ज्यांनी लॉट्स बघितले त्यांना माहिती आहे की बकासूर पळणार आहे का नाही. तरी आपण थोडंसं म्हटलं जरा व्हिडिओ बनवावं, लोकांच्यापर्यंत माहिती शेअर करावी, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आज महाराज जो आहे तो बकासूरच्या दावणीतला, आम्ही रात्री शाहिदभाई मुलाने नातेपुते यांच्या घरी गेलेलो होतो. आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं शाहिदभाईंनी, आणि इन्व्हाइट याच्या निमित्त केलं होतं की बकासूर त्यांच्या ज्या गोठ्यावरती जो आहे तो त्या ठिकाणी आलेला होता. आणि तो याच्यासाठी आलेला होता की सचिन आणि बकासूर ही जोडी लोकांना, प्रेक्षकांना बघायचे. लवकरच ही तुम्हाला दिसणार आहे, येणार आहे हिंद केसरीच्या मैदानामध्ये. कुठलाही सगळ्यांना माहीत आहे गाडी पाळणार आहे. आणि मित्रांनो, विषय म्हणजे बकासूर आणि सचिन ही गाडी पळेल, परंतु खूप लोकांची इच्छा होती की, म्हणजे शाहिदभाई यांच्या फॅमिलीची इच्छा होती की आमच्या घराला बकासूरचे पाय लागावेत, आमच्या घराला देवाचं एक आगमन व्हावं. आणि त्या देवाचं आगमन जे आहे त्यांच्या घरी झालं आपल्या बकासूरचं. आणि एवढी चांगली लोकं आहेत, एवढी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जो आपला महाराज जो आहे तो शाहिदभाईंच्या गोठ्यावरती आहे, म्हणजे बघा. आणि त्यांची जी सगळी आपली टीम जी आहे ते तिथंच होती. आणि आम्ही आत्ता तुम्ही बघू शकता, आम्ही शाहिदभाई यांच्या त्यांचं एक हॉटेल आहे, रात्री त्या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केलं त्या ठिकाणी. आणि त्यांचा त्यांचं एक मोठं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही आत्ता स्टे केला आहे. तिथंच तुम्हाला थोडंसं व्हिडिओ म्हटलं दाखवावं. आणि मित्रांनो, आज बकासूर पळणार का नाही याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. आणि बकासूर जो आहे तुम्हाला रात्री सांगितलं त्या ठिकाणी होता. ती मुलाखतसुद्धा घेतली किरण शिवतळे ब्लॉग्स या चॅनलवरती, जाऊन बघा तुम्ही. आणि बकासूर जो आहे तो रात्रीच गेला, महेश्वर तुम्हाला गेले सगळे, परंतु वैभव मामा हे असतील. आणि आज महाराज जो आहे तो पळणार आहे. महाराज कुठल्या गटात पळणार आहे? महाराज आदतच्या गट क्रमांक 9मध्ये पळणार आहे मित्रांनो. आणि महाराजची चिठ्ठी गट क्रमांक 9मध्ये आहे, तो 9मध्ये पळताना दिसेल आपल्याला. आणि बघूया, त्याचा पहिरा मला एवढं माहीत नाही कोण आहे, परंतु गट क्रमांक 9मध्ये पळणार आहे अशी अपडेट जी आहे ती माझ्याकडे आहे. आणि बकासूर जो आहे तो पळणार आहे का नाही, बकासूरची चिठ्ठीच निघालेली नव्हती. आणि काही लोकांनी सांगितलं 97 गटात पळणार आहे, 97 गटात. मित्रांनो, काहीतरी चुकीची अफवा जी आहे ती पसरवू नका. उगीच काही लोक जे आहेत ती व्हिडिओ बघतात आपले, ते चांगल्यासाठीच बघतात. काही लोकांना थोडंसं माहिती आपण देतो बकासूरबद्दल की नक्की कुठल्या गटात पळणार आहे, कुठल्या मैदानात पळणार आहे, परंतु तो आज बकासूर कुठेच पळणार नाही आहे. बकासूरच्या धावणीतला जो महाराज आहे तो पळणार आहे. आता आम्ही थोड्या उशिरानं मैदानामध्ये तर जाणारच आहे. आणि बघूया, जाणारा महाराजची थोडीशी मुलाखतसुद्धा घेऊया, कारण खूप लोकांचं प्रेम आहे बैला बकासूरच्या धावणीत. जेवढे नंदी पळतात तिथं खूप लोकांचे. आणि काही मी तुम्हाला सांगतो, विदर्भातील लोक त्या ठिकाणी आलेले आहेत रात्री. म्हणजे आता त्यांना कसं होते, म्हणजे खूप लोक आलेत. आणि तिथं स्टेज आपलं आहे तिथं शेजारी तिथं झोपलेत, म्हणजे त्या कोणासाठी आले, बकासूरसाठी आलेत. आणि ते म्हणले ठीक आहे, आम्ही नाराज नाही, पण तो महाराज आहे, महाराजसाठी आम्ही बघणार, म्हणजे महाराजला पण सपोर्ट करणार. आणि म्हणजे बघा, एवढी लोक प्रेम करत आहेत बकासूरवरती, त्या बकासूरसाठी विदर्भातून आलेत शर्यत बघण्यासाठी. पण असो मित्रांनो, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक नंदीचे खूप सारे फॅन्स आहेत. आणि मथुरचे सुद्धा खूप फॅन्स आलेले, ते सुद्धा भरपूर लांबून आलेले. परंतु तुम्ही बघितलं मथुरचा ज्यावेळेस गाडी सुटून आली त्यावेळेस अक्षरशः डोळ्यामध्ये खूप पाणी साठलेलं, कारण की गाडी एवढी चांगली होती, एवढा मोठा पहिरा होता. परंतु काय झालं अचानक तुम्ही बघितलं. पण असो, शेवटी ते फॅन्स खूप नाराज झाले. आणि ते सुद्धा खरंच माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली त्यांनी, पण असं म्हटलं नेक्स्ट टाईम चांगल्या म्हणजेच शेवटी नशीब कधी साथ देत नाही. आणि दिवस आपला त्या दिवशी नव्हताच कालचा, असं समजून जाव्या. आणि नवीन दिवसाची एक आपण सुरुवात करू, नवीन दिवसाची वाट बघूया. आणि त्या दिवसाला आपण मथुर एका चांगल्याच टॉपच्याच पैरा टॉपचाच होता, परंतु नशीब, आता मी तुम्हाला वारंवार सांगतो, नशीब कधी हे होतं. आता तुम्ही बघितलं सचिन आणि मेहरबान गाडी सुट्टीच आलेली, आणि शेवटी नशीब तासामध्ये गाडी गेली. नशीब दिवस ज्यावेळेस असतो खराब त्यावेळेस काहीच करू शकत नाही आपण सुद्धा. परंतु आज बकासूर जो आहे तो पळणार नाही आहे. महाराज जो आहे तो गट क्रमांक 9मध्ये पळणार आहे. हीच अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
भेटूया मैदानामध्ये.